प्रकाशला येणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून प्रचार व प्रसिद्धीसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. केंद्रीय संचार ब्युरो तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे आणि या प्रदर्शनीमध्ये वेगवेगळ्या त्याच्यामध्ये छायाचित्र त्यांनी दर्शवलेलं आहेत आणि याच्यामध्ये लोकांना रिक्वेस्ट असणार आहेत की तुम्ही यावं आणि या 2 दिवसामध्ये जे काय आम्ही ते प्रदर्शन केलेलं आहे त्याचं तुम्ही बघावं आणि आपल्या देशाचा जे इतिहास आहे त्याच्याबद्दल तुमचं जे नॉलेज आहे ते तुम्ही वाढवावं. आणि तसेच हर घर तिरंगाचा कॅम्पेन यावर्षीसुद्धा चालणार आहेत आणि 4 दिवसामध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा आम्ही हा कार्यक्रम घेण्यात आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा लोकांना गोंदियावासियांना एक रिक्वेस्ट असणार आहेत की तुम्हीसुद्धा याच्यामध्ये भाग घ्यावं आणि मुलांमध्ये जे पेट्रियटिझम आहे या भावनेचं म्हणजे त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी तुम्हीसुद्धा प्रयत्न करावा. केंद्रीय संचार ब्युरोमार्फत ते गोंदियामध्ये आज ही प्रदर्शनी सुरू करण्यात आलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रदर्शनी इथे आयोजित करण्यात आली आहे आणि अतिशय सुरेख प्रकारे इथे सर्व माहिती त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वेगवेगळे दुर्मिळ छायाचित्रे, पेपर कटिंग्स, त्याप्रकारेच वेगवेगळ्या कल्याणकारी योजना ज्या सरकारमार्फत राबवण्यात येतात त्यांची अतिशय चांगली इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, या आवाहन मी गोंदिया प्रशासनाला करतो आहे.